वाटण्यामध्ये आपण पूर्ण अध्याय पूर्ण पोळ्या पार करत करत बुद्धी भगवंतापर्यंत जाऊन पोचली. आणि ते पोचताना साधना आणि श्रवणाची साध्य भगवंताचे, अनुभव आनंदाचा, श्रवणी मोक्षाचे, सान्निध्य त्या संताचे. बुद्धीला संतांचं सानिध्य आणि श्रवण मिळालं की मी कोण कळत. आणि ही देह भावना जड बुद्धी बंद होती. ती आत्मसंपत्ती, ज्ञान संपत्ती म्हणतात. भौतिक संपत्ती वेगळी, ती जाती, इथे जाती, इथे जाती, ती राहत नाही, ती थांबत नाही. ती संपत्ती कोणत्या ना कोणत्या काळात. पण ज्ञान संपत्ती संपतच नाही, त्याच्या विचार आपण करतच नाही. कारण जे सुख आहे, जे परम सुख आहे, जे अध्यात्माचा लाभ आहे, जे ओवीचं फल आहे, हा वेदाचा जो कस आहे आणि अध्यात्माचा जो रस आहे अद्रूप होत. म्यूट पहा कोणाचे. श्रवण का करतो आपण? श्रवण म्हणजे काय? मनन म्हणजे काय? श्रवण मनन निधिध्यासन तत्तम पदार्थ शोधन नंतर मोक्ष. श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला भगवंताकडे जाता येतं आणि भगवंताला पाहून भगवंत होता येतं. ती तिथंच राहते भगवंतापासून. ही साधना ज्ञानाची आहे, ही उत्तम स्थिती आनंदाची आहे, प्राप्ती हरीची आहे, मुक्ती मुक्ती जीवाची. मुक्त होतो. हा मुक्त आणि बद्ध आपल्याला विषय शब्दच माहित नाहीत. सांगा, माहितीत का मुक्त बद्ध काय? नाही माऊली, आपण हे कधी ऐकलंच नाही, चिंतन केलंच नाही. कारण वेदांताचा लाभ संतांच्या संगतीत होतो. आत्मलाभ म्हणतात, सुखाचा सहवास म्हणतात बुद्धीला. देहाचा सहवास वेगळा आणि सुखाचा सहवास वेगळा. पण जे सुख ते आत्मसुख आहे, ते आमचं रूप आहे, ते आमचा हक्क आहे, ते आपण भोगावं. पण ते सहसा सहजी नाही मिळत. बाकीचं सुख जे आहे भौतिक, ते सतत आपण त्याच्या चिंतनात राहतो, त्या सुखाचाच विचार करतो. आणि जे सुख नाही त्याला सुख दोन धरतो आणि जीवन सरतं, संपत, पण सुख मिळत नाही. पण श्रवणात आल्यावर, ओवी कळाल्यावर, तंत मिळाल्यावर सुखाची उद्भूती तयार होती. उद्भूत सुख होतं, प्रगट होतं, जे की कधीच माहित नव्हतं. जे श्रवणातून उत्पन्न होतं, हृदयामध्ये सतत होतं आणि ते रामरूप त्या वृत्तीला, त्या आनंदाचा लाभ होतो. तो आत्मानंद, तो वेदाचा आनंद आहे, तो स्वानंद आहे, तो वृत्ती वाचून आहे, तो विषय वाचून आहे, तो इंद्रिया वाचून आहे. हा टप्पा महत्वाचा आहे. जो आनंद आपलं रूप आहे, पण तो भोगता येत नाही म्हणून देहरूप वृत्ती झाली. देहाकडे गेली आणि आनंदाला शोधायली खोट्या पदार्थात. खोटा आनंद कसा देईल? कधीच नाही. म्हणून श्रवणाच्या माध्यमातून परमात्म्याचं आत्मसुख भोगलं आणि तो जर प्रगट झाला, वृत्तीमध्ये जर आला, ज्ञानाचा लाभ झाला, संतांना मेवा दिला, अज्ञानाचा निराश केला, ब्रह्मवेत्ता म्हणतात त्याला. साष्टांग दंड. वेगळी वेगळी येते व्याख्या.
तसं मिळते बघा, कोणतरी बोलू लागले. एवढं पहा, डिस्टर्ब करू नका. म्यूट पहा कोणाचा आहे का. अध्याय 18 आणि त्यामध्ये माऊलीनं काय सांगितलं ते ऐका. काय सांगितलं माऊलीनं? आपले ओवी कोणचे, 70. काल कोणती झाली. माऊली काय बोलले हेच कळत नाही. का बरं कळत नाही? बुद्धी मागते, मंद बुद्धीला कळत नाही. तेवढं बुद्धी बोधातून बाहेर येत नाही. साधना सफल होती, ज्ञानाची प्राप्ती होती, जीवनमुक्ती हातात येते, ही वेदांताची स्थिती, संताची संगती, बोधाची त्या ठिकाणी संपत्ती. तो बोध भगवंताला प्रगट करतो. तो बोध वेद असतो आणि तो बोध मनाला लाभ देतो आनंदाचा. हरीची भेट होती. बुद्धीशी बुद्धी हरी एकत्र राहतात. एक लक्षात ठेवा, ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, पदमत्स्य म्हणजे काय, मत्सर म्हणजे काय. मत्सर माहिती, तुम्ही करता सतत टोकाचा, करतो की नाही? हो माऊली. मत्सर करतो की नाही कुणाचा पण? हो माऊली. विनाकारण. हो माऊली. करू नये. प्रत्येक जण ईश्वर आहे. करू नये. पण येतो. काय येतो माहित नाही, कुठून येतो माहित नाही, कसा येतो माहित नाही, पण तो संपतो ज्ञान. नाही पुन्हा मत्सर होत नाही कुणाचाच. होत नाही मी सांगत नाही, पण होत नाही. ऐका, आपली ओवी होती की 70 माऊली. अविद्या आज की श्लोका ओवी 70 1618 की श्लोकाक्षरराक्षरता, श्लोकाक्षरद्राक्षरता, द्राक्षलता. कारण द्राक्ष हे अंगूर वेलीवर येतात आणि वेलाला मांडव असतो. असतो की नसतो? हो माऊली, असतो. झाडाला मांडव नाही, वेलाला मांडव आहे. झाडाला मांडव आहे, वेलाला मांडव आहे माऊली. माती कळ ना काही. आंबे झाड पडते, मांडव घातला, आंबा मजबूत आहे, पडत नाही. अंगूर नाजूक आहे, वेला टिकत नाही, म्हणून मांडव आहे. हो माऊली. द्राक्ष अक्षरलता बघा, लता कोणती? बोधाची. बेल द्राक्ष फळ. अक्षर एक क्षर आहे, जगत आणि देह एक अक्षर आहे, परमात्मा. त्या बोधाच्या रेणीवर त्या मोक्ष स्वरूपाचं फळ येतं, त्याला मांडव हे गीतेचा खांब आहेत. किती सुंदर रूपक आहे. खरंच माऊली, सुंदर रूपक आहे. द्राक्ष अक्षरलता हे मला कळायला 3-4 दिवस लागले. त्या अर्थात काय माथे दगड नाही, तेच शब्द खाली घेतले. म्हणलं मांडव पाहून राग येते कधी, ते शब्द रिपीट खाली. द्राक्ष अक्षरलता, त्या वेळीवर ते अंगूर द्राक्ष, लता वेल. बोधाचा वेळ जर त्या श्लोकाच्या मांडवावर गेला तर अक्षरता प्राप्त होती, अक्षर सुख मिळतं, ते संपत नाही. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर, किती मस्त आहे. खरंच. द्राक्ष अक्षरलता. आपण एवढी फोड तर करतो का? पटकन वाचलं, वेळ बी नसतो, कळत बी नाही, कळून घ्यायचे क्षमता बी नाही. एवढं भावना आहे, पुण्य आहे. वाचणाऱ्याला पण शेवटी मोक्ष दिलाय माऊलीनं. त्यांच्या कृपेचं हृदय पावने, श्रवणे अर्थे पठणे, सगळ्याला सारखं समजले. पुन्हा शेवटी श्रवणे अर्थे पठणे,
आई पुढे सांगितलं आता आहे द्राक्ष अक्षरलता तिथपर्यंत आलो आपण. मांडव झाली आहे गीता, त्या मोक्षाच्या वेलीला लक्षाचा मांडव कोण झाली? गीता. द्राक्ष अक्षरलता मांडव झाली आहे गीता. बघा बरं दाशांत वाचलं की पाठ झाली त्याने ओवी झाली की नाही? हो माऊली. एक सांगू तुम्हाला, हो माऊली. आम्ही शांत वाचतो नव्हतं, ओवी वाचतानाच पाठ होती आम्हाला. काय माहित नाही वय होते, कळतच नाही का होती माहित नाही, पण माऊली माने ती मांडव झाली गीता, द्राक्ष अक्षरलता, लटा गीता. प्रयास आहे ते बी कळत नाही आपल्याला. आम्ही जायचं पारायण ते म्हणजे प्रयास वेलांटी प्रयास उकारे नुसतं असं बघायचं माकडा इकडं तिकडं, काही कधी कळतच नव्हतं, पारायण माहितच नव्हतं. वेदांत ढहराला आहे का ते माते दगड, कशाचे संतन कशाचे चिंतन, काय काय नाही अवघड आहे. प्रयास करायला लागला का त्याचा प्रयास आहे. मी उतोंड बघायची, काही माहित नव्हतं, बोलायला लाजत होती, विचारता येत नव्हतं, पण काही कळलं सांगत लाजत होती. वाटते तरी लाज काही नाही कळल्यावर. हो वाटते माऊली. असं तर वाटत असल्यावर. हो माऊली. असल्यावर का काही कळू का न कळू, ज्ञान मिळू का नाही मिळू, आम्हाला संसार कळतो ना. आम्ही प्रपंचात तालावर नाचतो ना लोकाला. काय त्यांच्या अंगात ते संसाराचे नशे असते बाबा बाबा. स्वतःला काय समजते ते अगं माहित नाही. नशा असते नशा संसाराची, जसे दारूची. संसार करते, मरणानंत तिकडे राहते, परमार्थ कळत नाही, धन्यवाद येत नाही, ओवी लागत नाही, मोक्ष भेटत नाही, अज्ञान सुटत नाही, पापुण्य सुटत नाही, भ्रम संपत नाही, जन्म टाकता येत नाही. असं येतो का जन्म मरत? नाही माऊली. चिंता आहे का? नाही म्हणून आहे का चिंता त्याची? पाहिजे जन्म आणि मृत्यूचा अभाव हा मोक्षाने होतो, सायुज्य मोक्ष. ते ज्ञानाने मुक्ती मिळते, सायुज्यता. बुद्धीची आणि भगवंताची एकता. आता बुद्धीची आणि देहाची एकता आहे. ज्याला वेदांत कळत नाही का, चिंतन त्याला उग व्यर्थ वाटते, नालायक आहे तू. कधी अध्ययन केलं नाही, ज्ञानसरी घेतली नाही, गीता हाताला लागली नाही, मुखातून गोवी आली नाही, गटे त्याला काय कळत रे? माकडे कुठलं घेतलंच का ज्ञानेश्वरी हातात कधी? नाही ना. काय केलं तो तसा संसार. पुन्हा मरताना पश्चाताप, मरणांत पश्चाताप. अरे बाप रे, आधी नाचून करायचा आणि पुन्हा पश्चाताप करायचा. बाबा तो बा एवढं जर परमार्थ केला असतं तर किती सुख लागलं असतं. मरणांत संसार केल्याने तू मरणांत परमार्थ कर, पश्चातापाची वेळच नाही, अनुताप होतच नाही, अज्ञान राहतच नाही, मी तू होतच नाही, भेद उत्पन्न होतच नाही, अभेद संपत नाही. म्हणून संसार जरा लिमिट 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 क्रॉस करू नये करावी. नाही माऊली, लिमिट मध्ये करावा. तिथं पैशाचे नशा असतात, माणूसच कळत नाही ते भूताला. समोर कोण आहे, मोठं आहे का लहान आहे, वरडावं का शांत बोलावं का प्रेमानं करावं का आदर, काही नाही. बनलं ते भूताचा बाजार सगळा. समोर आले त्याला काही कळतच नाही. ते धुंदीत असतं ना नशा पैशाची. अहो मला मागणे सांगितलं मी,
शेठजी घरात मेला आणि कुत्र दारात मेलं. शेठजी पैसा कमवून कमवून त्याचं नाव शेठजी, मंदिरात भटजी. दारात कुत्र मेलं, रस्त्यावर मरून पडलं आणि हे घरात मरून पडला. फक्त जागा बदलली, दोघं सारखेच. हो माऊली. एक बाहेर पडला आणि एक पलंगावर पडला. 25,000ची गाडी, 50,000चा पलंग. हो माऊली. आहे की नाही? हो माऊली. हो माऊली, अगदी खरं. एवढा कसे बेधुंद वागतात सांगा. त्यांचा फोन आला मला पल्लेवारचा. तुम्ही आवरू लागले तर पण मांडव झाली आहे गीता, संसार पतश्रांता, संसार पतश्रांता विसावावया, संसार पतश्रांता विसावावया. संसारातून सुख दुःख जन्म मृत्यू तू मी वासना काम क्रोध ह्या चक्रातून फिरून फिरून विसावा घेण्यासाठी ते आले गीतेपाशी. किती छान. खरंय. डबल वाटते. संसार पथ श्रांता, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून हे संसार चक्रात फिरून फिरून, पथ म्हणजे रस्ता, जन्म मृत्यूचा रस्ता फिरायली. मग त्याला विश्रांती घ्यायसाठी मग कुठं आले? संसार पथ श्रांता, विश्रांती घेण्यासाठी विसावावया. विसावा घ्यावा जरा. आता जन्म नको, प्रत्येक नको. मग कुठं आले? द्राक्ष अक्षर लता, मांडवा खाली गीतेच्या. द्राक्ष अक्षर लता. जरा ओवी लक्षात ठेवत झाली. किती सुंदर. खरंच माऊली किती सुंदर ओवी. सुंदर एकदम. सोडून द्या, डिलीट करे जाव. संसार डिलीट ठेवूच नाही का ते रिकामा ठेव जा. भांडे आपण भरू ठेवलं, एका जन्माचं नाही लाख जन्माचं. ही सौभाग्य संती भ्रमरी, ती ओवी पूर्ण वाचते मग तुम्हाला अर्थ लावून देते. सौभाग्य संती भ्रमरी, सेविले ते श्लोक कल्हारी, श्रीकृष्ण साख्य सरोवरी सासिंहने ते. आता सुकोण भाग्यवान आहे? सौभाग्य संती भ्रमरी. भाग्यवान संत, भ्रमरूपी संत. भ्रमर होऊन काय झाले? भाग्यवान संत भ्रमरूपानं काय झाले? भ्रमर होऊन त्यानं काय केले? सेविले ते श्लोक कल्हारी. श्लोक म्हणजे कमळाच्या फुलाचं फुल आहे श्लोक. ते संत भ्रमर होऊन एका श्लोकाला कमळ समजून त्या कमळातला तो भ्रमर मकरंद जसा खातो तसं त्या श्लोकातला रहस्य त्यानं बुद्धीत घेतलं आणि ते नाना कमळाचं एक कमळ म्हणजे संत येतं आणि गीतारूपी बोध भगवंताचं हे सरोवर आहे आणि त्या गीता रूपी बोधाच्या सरोवरामध्ये हे नाना कमळ कस भरून टाकले? ते कमळानं सरोवर भरून गेलं. सरोवर म्हणजे भगवंताच्या मुखातून निघालेला गीतेच्या बोधाचं पाणी आणि त्याच्यावर हे दाटले कमळ आणि संत रूपी भ्रमर. ते भ्रमर त्या कमळातला काय घ्यायले? रस घ्यायले. तो भ्रमर काय देतो? मकरंद देतो. आणि हे भ्रमर काय घ्यायले? कमळातला स्वानंद. किती छान. सुंदर आहे माऊली. साष्टांग माऊली. बापरे, केवढं रहस्याच्या दडले. काय आपण केवढं दूर आहे. अनुभव, ते शब्द, ते ओवी काय त्या मनाला अशी ठसावी. मन असं गद दोन बसले अभ्यासाला, डोळा नाही, जांभळी नाही, काय नाही. तर ह्याची भक्ती पूर्ण होती. जांभळी नाही बाबा 2च्या नंतर मला नाही बाबा. हॅन हून थोबाड वाकड आणि डोळे असे मुंडक खाली. काही नाही, तटस्थ डोळे. अभ्यास मस्त छान अभ्यास केला.
4:15 उठले. विचाराचे धारण का करती, विकारामध्ये का रमती, जडामध्ये का थांबती, भगवंतात का थांबत नाही माझी बुद्धी, भगवंत का बनत नाही, यासाठी कोणी रडत बी नाही. येतं का रडू? वचन रड नाही, नगर गट दगड काय वाटतच नाही, पाजर फुटतच नाही, काळ पाषाण काही नाही, देणं नाही घेणं नाही. मोक्ष झाला काय गेला काय, करायचे काय, झाला नाही तर होई नाही कळतं का आमचं घर रुकलं का संसार, किती केला आम्ही, मग किती चांगला केला, असं कोणी केला का, कुठं नेऊन आपटा डोंगरावर तिला सांगा. हो माऊली. ती श्लोक नव्हती आन गमे गीतेचे महिमान, हे श्लोक नव्हते साचे, कशाला बनले, ह्या गीतेचं महिमान, त्याचं जे फळ, त्याचं महत्व हे वर्णन करायला श्लोक बनले. तसं भाट वर्णन करते सगळ्या गाव, तसं हे श्लोक गीतेचे श्लोक नाही तर तिचं महिमा, भगवंताचं स्वरूप कथन करण्यासाठी हे श्लोक गीतेचे नाहीत, त्याचं महिमान वर्णन करण्यासाठी हे पाठ बनले. आणि प्रत्येक जीवाच्या बुद्धीत त्यानं थैवाड घातला आणि बोध हे प्रगट झाला गीतेतून. म्हणून गीता नाही, हे श्लोक नाही येत, गीतेचं महिमान करणारे हे भाट आहे, शक्ती आहे, बलवान आहे ते. का महिमा सांगायचा ना गीतेचा, काय महिमा, अज्ञानाला भस्म करते, मनाला राम करते, बुद्धीला ब्रह्म करते, जगताचा बात करते, भेदाचा निराश करते, अभेदाचा शक्ती देते, भगवंताची सोबत होती, देहावरती बंद होती, आत्मस्थिती सुरू होती, रामाची ओळख होती, बुद्धी रामात स्थगित होती. गीता. साष्टांग कोटी कोटी प्रणाम. गीता रामामध्ये जाऊन थांबते गीता, न स्वर्गाला न नरकाला, कुठेच जात नाही ती बुद्धी. एवढं प्राबल्य गीतेचं, एवढं महत्व आहे, एवढी शक्ती आहे, कुठं कळते शक्ती. गीता काय आहे, बोध काय आहे, ओवी काय आहे, गीतेचा श्लोक काय आहे, हृदयामध्ये परमात्मा कसा आहे, त्याची प्रतीती कशी आहे, अनुभूतीमध्ये कसं राहावं, वेदाकडे कसं जावं, ओवीचं फल कसं घ्यावं, ब्रह्मरसामध्ये कसं तानाचावं, आत्मानंदा कसं भोगावा, हे पद कसं त्यागावं, आपल्या पदावर कसं यावं, मी कोण हे कसं कळावं, परमात्म्याशी मन एक कसं व्हावं, काही कळत नाही. संसार संपत नाही. जेव्हा बुद्धीला आले तेव्हा बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, ती पाटलेली आहे, ती संसार करून करून बुद्धी इटली, ती बायबी इटली, सगळं खुळखुळ झालं, शरीराचा कुळपळा स्क्रू ढिल्ले झाले ना, आणि पोतीला झोपायली, पुन्हा झोंबड्या मुंडक खाली घालती, पुन्हा कळत नाही. मंद बुद्धी, तोंड वरी राहत नाही, खाली गळत, खाली मुंडक कळत ना, काही झोपलेली, थोडं पाप आहे. सांगा, पाप आहे का पुण्य? पाप आहे माऊली, खरंच आहे. माऊली पाप. जे कळून येते कळतं, देह कळतो, विषय कळतो, जगत कळतो खोट, नाते कळते खोटे, परमात्मा कळतच नाही. गीता बी कळत नाही, ओवी तर माहितच नाही, देवाला बी त्याने श्री वाचतच नाही, हाताला लावितच नाही, हात वाटतील की त्या बाईची, त्याने श्रीला हात लावले असे तर हात मग खराब होते, धरून धरून ज्ञानेश्वरीला वाट्याच्या पासून खराब होत नाही, ज्ञानेश्वर धरून करा. अगं मान खरंय माऊली. अरे नारायण, जय माऊली. तेवढी वासना ते पुसायची संसाराची. अवघडे अशा बायांचं एक कठीण, म्हणजे चिटकलाले डांबळे की संसाराला चिटकून बसलेले, असं करायचंच ते संस्कार पुन्हा पुसायचे.
तेच राहिले. पुढच्या मात्र वाटायचं घराटी पुसायला कपडा चिंदकन वाट्यानं वाटतात ही बाई चालू दे थोडं वेगळं. थोडं अलग व्हावं, अलग त्या कर्मातून त्या संसारातून. तिला तर मरणांत आवडतं संसार, पिशी बनते पिशी. तिला खाणं आवडत नाही, पिणं कळत नाही, काय दिसतं ते प्रपंच व्यवहार पिसं लागतं तिला. उठल्यापासून तेच पिसं, ते संस्कार. आणि तशी कोडे हालत ती लागतं घरामध्ये. ते भूत असतं रात्री रानामध्ये मस्त बसायला तर नाही घरात भूत. दोन भूत एक इथं निघते. खरे संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत आहे या सेवा कुटुंबाची. असं वाटावं आता कवर करा माये. मन बैठच नाही संसारात, भेटत नाही माऊली. आता भेटून घ्या. पाठात प्रेम करत पाठात आल्यापासून माऊली भेटायला लागलो. वरी पण नेवर का कापड पुसायला सगळं नेवरी विसरतात. त्या बाईच्या मुंडक्यापाशी ठेवा गाड्या करू करू. ठेवा ठेवा. चला ती श्लोक नव्हती आण गमे गीतेचे महिमान. वाखाने ते बंदीजन उदंड जैसे. त्याचं वर्णन करायला गीतेचे श्लोक बनले घाटाने. त्यानं उत्तम वर्णन केलं ह्या श्लोकाने. चला पुढे. ती श्लोकांची आवारा 700 पुरवणी सुंदरा. 700 श्लोकाची तटबंदी केली गोल अशी. सगळे श्लोकाला श्लोक लावून तटबंदी केली. आणि मध्ये कोण आलं बघा आता. सगळ्या जगातले शास्त्रींमध्ये बसले आणि चौकट गीतेच्या श्लोकाचा तड झाला अध्यायाचा. आणि सगळं तटबंदी श्लोक गीतेच्या श्लोकाने केली. 700 श्लोकानं तटबंदी झाली. आणि त्याच्यामध्ये विश्वातले कोण आले? शास्त्र बसले. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. बघा ऐका मी बोलवते की श्लोकाची आवारा. 54 श्लोकाचं कुंपण केलं, तटबंदी केली. आवारा 700 श्लोकरुणी सुंदरा. 700 श्लोकाचं तटबंदी चौकून केली. मग काय झालं? सर्वागम गीतापुरा वसो आली. सर्वागम सर्व शास्त्र त्या गीतेच्या तटाच्या मध्ये आले, मध्ये येऊन बसले. बघा त्या गीतेचं महत्व किती सुंदर आहे बाबा. खरंच आहे माऊली, खूप शास्त्राच्या मध्ये येऊन बसले गीते. चला की निजकांता आत्मया. निजकांता आत्मया त्या आत्म्याचा परमात्मा पती आहे. निजकांता आत्मया. कांता म्हणजे पत्नी, आत्मा म्हणजे पती परब्रह्म. आणि ती पत्नी जीवात्मा त्या परमात्म्याला हातापासून आलिंगन द्यायला गेला. होती काय रूप केले माऊलीनं. लग्न नव्हतं, बायको माहित नव्हती, संन्यासी होते, अंगाला कपडा नव्हता, राहायला झोपडी होती सिद्ध बेटात, झोळी फाटून अन्न नव्हतं खायला. आणि त्यांना सांगितलं आत्मया, निज कांता आत्मया. कांता म्हणजे बायको, आत्म्याची बायको, परब्रह्म नवरा. आणि ती बुद्धी हात पसरून त्या परमात्म्याला आलिंगन द्यायली. माऊली उपजताच ज्ञानी होते. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवी आलेलो टांगणी सांगणे. राम राम काही काम नसावं, डोंगरात जावं, ताट खायला द्यावं कोणी देवानं आणून, ज्ञानेश्वरी वाचावी, चिंतन करावं. आणि त्या चिंतनात मगर मस्त नाचावं. बाबड बघून कुणाचे घराचे दाराचे पितळाचे वाटे चमजत लांबत राहिली. त्या प्रिय बायका वाट्या ठेवा टोपल्या, त्या एक भांड्याच्या टोपलं एका बाईला टोपलं बसायला त्याच्या.
आम्हाला तर असं आवडत चिंतन हो माऊली. म्हणावं आणि त्या ईश्वराचा अनुभव इतकंच आवडतात आता या अवस्थेत. बेताड वाट्या चमचे नाही रे बाबा. बरोबर बाबा त्या भीतीला त्या घराला पाय पुसण्याला. अरे बाबा बाबा कंटाळा कसा येत नाही की पाहायला रे. इट बा इट त्या संसाराच. ईश्वरासाठी आपण जग झटावं. परमार्थ अफाट करा. मोक्षाला ध्यास साठवा. संतांची सेवा करावी. ग्रंथाला प्रेम करावं. ओवीला आत न्यावं. ब्रह्मभावात जगावं. देहभावाला त्यागावं. त्याला ब्रह्मवेत्ता म्हणावं. असं कधी व्हायलं देवा. मरणांत प्रपंच केलं होत असते का असलं रस्त्यावर संसाराची पूर्तती केलं कुणीकडे टाकून दिला आपलं संसार. चाललं वाढलं पुढे चाललं आपलं. काहीतरी करायचं ढकलायचं इकडे तिकडे पुढे जायचं चिंतन करायचं. आपल्यासाठी आपण जगायचं. ह्याला हो 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 म्हणायचं. बाय बाय हो हो करायचं. आतून त्याला धरायचं. वर वर ह्याला बघायचं. हो माऊली. माऊली बरोबर आहे. हो. तो बघा ते बुरा आलेला संसार. ते बुरा पुसू पुसू बेजार बाई. आज पुसले ते पुन्हा उद्या बुरा आला पुन्हा पुसते कपडा घेऊन. पुस दोघे बाजू घाण. चला ही श्लोकाची आवारा सतसते करुणी सुंदरा. सर्वागम गीता पुरावसो आली. सर्व शास्त्र त्या गीतेच्या तटामुळे आले. निजकांतात्मया. निजकांता निज म्हणजे पती आत्मा परमात्मा आणि बुद्धी आत्मा. ती त्याला भेटायला हात पसरायली आलिंगन द्यायला. दोन्ही हाताने भाऊ पसरायली. मला जवळ घ्या म्हणे. कुणाला परमात्म्याला. कोण बुद्धी. ती कोण आहे आत्मया. व ते कोण आहे परब्रह्म. कवडीची अक्कल नाही. आणि ती आलिंगन सुटत नसतं. तो अभय संपत नसतो. ते सुख कुणी काढून घेत नसतं. ते सुख अफाट आहे. ते सुख निरंतर आहे. ते सुख न संपणार नित्य आहे. निजकांतात्मया शब्द काय ओवी बघा जरा इथे ठेवा. इथं हे ठेवलं ते ठेवलं. हे माझं हे माझं. काय खाण्याची बुद्धी असती. खोट्याला मध्ये ठेवती. आणि निजकांता माहित नाही म्हणती. कशाला ज्ञानेश्वरी कशाला काय काय ना मला पुढे असं प्रपंच. निजकांतात्मया आवडी गीता मिळावया. बाबा बाबा श्लोक नव्हती भाया पसरू काजो. श्लोक नव्हती भाया पसरू काजो. हे जे श्लोक आहेत हे श्लोक नाही. हे भाया आहेत हात आहेत. श्लोक रूपी हात परमात्म्याला आलिंगन द्यायला ते श्लोक. तिचं नाव गीता. किती सुंदर बापरे. साष्टांग दंडवत माऊली खूपच सुंदर. श्लोक निजकांता ऐका की निजकांता आत्मया. त्या माझा निजपती आहे तो आत्मा परब्रह्म. आणि त्याला आलिंगन द्यायला हा श्लोक रूपी हात येत. आणि ते श्लोक हात बसून त्या आत्म्याकडे गेले. आणि त्या श्लोकाच्या माध्यमातून बुद्धी परमात्म्यात लीन झाली. आणि ही गीतेचं भाग्य उदळलं. आणि तो शिवशिवामध्ये परिणित झाला. दोघांचं ऐक्य झालं. अभेद झाला. अपरोक्षता आली. परोक्षता निघून गेली. देवा काय साष्टांग. बोला तुम्हाला. किती सुंदर आलं माऊली. सुंदर. नाही वाटतं माऊली लोक नव्हती वाया पसरू काजो. आता ऐका आपण आलो 1675 आणि 1700 जवळ जवळ आले. आले का नाही बोलले. हो माऊली हो. चला 8490 पर्यंत जाऊया. की गीता कमळीचे भ्रंग. गीता कमळीचे भ्रंग. हे गीता हे कमळ आहे. आणि त्या कमळामध्ये संत भ्रमर आहे. साधव सिद्ध गुरु व्यासंती. गीता कमळेचे भ्रंग की हे गीता सागर तरंग की हरीचे हे तुरंग
गीता रथीचे. हे श्लोक कसे सांगू तुला बाप्पा सांगा. हे श्लोक नाही तो मग काय. अरे बाप्पा गीता रूपी कमळातली भ्रंग म्हणजे भ्रमर आहे. का बरं. भ्रमराला कमळाच्या फुलाचा मध खाता येतो मकरंद. तसं संताला गीतेच्या ओवीतला मोक्ष घेता येतो. साष्टांग दंडवत माऊली. दंडवत. किती सुंदर. बापरे बाप. गीता कमळीचे भृंग की हे गीता सागर तरंग. अरे बाप्पा गीता रूपी समुद्रावर उठलेले श्लोक रूपी तरंग. बर की हरीचे हे तुरंग गीता रथीचे. कृष्ण परमात्म्याच्या गीता रूपी रथाचे घोडे म्हणजे श्लोक. तुरंग म्हणजे घोडे. हरीच्या रथाचे हे श्लोक म्हणजे घोडे. वा 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 वा. किती छान. त्या रथामध्ये बसलेले कृष्ण परमात्मा म्हणजे हरी म्हणजे परमात्मा म्हणजेच आत्मा. आणि त्याचे श्लोक म्हणजे त्याचे चाक म्हणजे हे श्लोक. तुरंग घोडे. घोड्याला ते समोर 4-5 घोडे. कोण श्लोक रूपी तुरंग. आणि ते तुरंग म्हणजे घोडे त्या रथाला वळते. त्याच्यामध्ये भगवंत असतो. आणि ते श्लोकाला धरून हे घोडे पळाले रथाला. मध्ये हरी बसवला. बाबा किती काय सुंदर रूप आहे केले. बापरे. किती सुंदर. काय छान आहे. मी मागच्या 800 मला वाचतच नव्हतेच. नुसतं पारायण करायची. 1000 तीर्थ संघात की श्लोक सर्व तीर्थ संघात. हे जे श्लोकच नाही गीतेचे हे तीर्थ आहे सगळं. मग ते कुठे येतात. सिंहस्थामध्ये सगळे तीर्थ येतात. हे अर्जुन समोर आला की सिंहस्थ झाला. सगळ्याचा समुदाय झाला. सिंह पर्व काळाला अर्जुन म्हणजे. आणि त्या अर्जुन पर्व काळामध्ये हे सगळे श्लोक तीर्थ त्या पर्वणीमध्ये न्हायला आले गंगेमध्ये. अर्जुन काय बनला सिंहरूपी गंगा सिंहस्थ. आणि हे सगळे श्लोक तीर्थ त्या गंगेमध्ये हे तीर्थ आंघोळीला आले. हरिओम बापरे. हरिओम हरिओम. बापरे माऊली. किती माऊली किती सुंदर सांगताय तुम्ही. पुढे मज्जा ऐका मी श्लोक वाचले. मस्त आहे की श्लोक सर्व तीर्थ संघात आला श्री गीते गंगे आतो. आले श्री गीते गंगे आत. हे सगळे श्लोक कुठे आले गीता रूपी गंगेत. जे अर्जुन सिंहस्थ झाला म्हणून. अर्जुन सिंहस्थ झाला म्हणून. सिंहस्थ म्हणजे पर्वकाळ. म्हणजे तुम्हाला आंघोळीला पळतात किंवा तुम्ही गड्या करून हो सिंह सिंहस्थ पर्याप्त पर्वकाळ सिंहस्थ. कुंभमेळा अर्जुन कोण झाला सिंहस्थ पर्वणी झाला. आणि मग गीता रूपी श्लोक तीर्थ त्या अर्जुनाच्या गीता रूप गंगेमध्ये आंघोळीला आले. मग सांगा आता अर्जुन मोठ्या लहानपणी सिंहस्थ श्लोक कमी झाले की नाही. त्याला बोला आता मी सांगते. हो माऊली. अर्जुन मोठा झाला. कळते का. हो माऊली. सिंहस्थ तरच आपल्याला फक्त नुसतं सिंहस्थ माहित आहे. काहीच माहित नाही माऊली. भगवंतानं गीतेचा बोध देऊन तो त्या परमात्म्यामध्ये विलीन झाला. म्हणून तो काय झाला पर्वकाळ झाला त्याचा. त्याची बुद्धी भगवंतात विलीन झाली. आयुष्यातला मोठा सिंहस्थ पर्वकाळ झाला. आणि त्या पर्वकाळात लोक आंघोळ करतात पाप टाकायला. आणि अर्जुनाने टाकला अज्ञान. तुम्ही टाकले पाप. हो माऊली. खरंय बापरे किती सुंदर आहे. त्या अर्जुनानं पर्वकाळ साधला. बोधामध्ये आला. देवानं गीता दिली. त्याचं अज्ञान संपलं. तो सिंहस्थ बनला. आणि त्या अर्जुनाच्या गंगेरूपी बोधामध्ये हे सगळे श्लोक गीता रूपी तीर्थ आंघोळीला आले.
किती सुंदर माऊली सांगितले. बापरे बापरे. आणि कळलं नव्हतं रे. म्हणजे गीतेच्या ज्ञानानं आ? कोण बोलले? काय माहिती? बरोबर बोलायची ते ओवी असं कधीच समजलं नव्हतं वाचलं तरी नाही कळत बेटा. किनो हे श्लोक श्रेणी अचिंत चिंत चित्त चिंतामणी. ही श्लोक श्रेणी. हे श्लोक म्हणजे काय? याची पावर काय? ही शक्ती काय? श्लोक मनाला काय करतात? श्लोक बुद्धीला काय देतात? त्याचं फल काय? ते ताकद काय श्लोकाचं? सामर्थ्य काय? सांगतो भगवंत बोलायले. ऐका, हे श्लोक लय मस्त रे बाबा. सर्व एक मिनिट. किनो हे श्लोक श्रेणी. हे किती श्लोक आहेत कसे बघा. अचिंत चित्त चिंतामणी. त्यांचं चित्त कसं झालं? चिन्मय झालं, निर्वासन झालं, वासनारहित झालं, निर्विकार झालं. त्या चित्ताला हे चिंतामणी दिसते श्लोक सगळे. जे म्हणलं ते घडतं. कधी? ते चित्त निर्वासन निर्विकार जर झालं तर त्याला हे श्लोक काय करतात? मनत देतात, चिंतामणी होतात त्याच्या दृष्टीनं. चिंतामणी म्हणजे जे चिंतलं ते मिळतं. सुंदर माऊली खरं. आणि इतकी छान सांगताय ना माऊली तुम्ही ओवी. बापरे. ही श्लोक श्रेणी अचित्त चित्त चिंतामणी. जे चित्त निर्वासन झालं, निर्विकल्प झालं, तिथली वासना संपली आणि तिथं बोध आला, पण भगवंताकडे जायला सुरुवात झाली. त्याला ईश्वराची गोडी लागली. तो अभेदात जायला हृदय तयार झालं. कारण तिथे गीतेचं प्राबल्य आलं. मन सावध झालं, ज्ञानानं पावन झालं, संतानं भगवंताकडे गेलं आणि श्रवणानं त्याला आपलं रूप कळालं आणि त्याची वासना थांबली, वृत्ती विकार रहित झाली आणि विकार रहित अंतःकरणामध्ये परमात्मा प्रगटला. हे श्लोकाचं फल त्याला मिळालं. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. चिंत चित्त चिंतामणी. अचिंत त्याने चिंता सोडली, त्याने विकार टाकला, त्याने देहाचा संबंध सोडला आणि ते चित्त श्रवणात आलं, श्लोकात गेलं, श्लोकाचा भावार्थानं घेतला, चित्ताने भावात एक झाला, देहभाव संपला, निर्विकल्पता तयार झाली, वृत्ती विकार रहित झाली, परमात्म्याची अनुभूती आली आणि जे चिंतलं ते गीतेनं दिलं. अचित्त चित्त चिंतामणी. काय सुंदर आहे माऊली खरंच. एका शब्दाचे एवढं बोलले तुम्हाला सांगावं हो, लागतं. माऊली. एकच शब्द आहे, अचित्त चित्त चिंतामणी. मला हे कळलं. खूप सुंदर आहे भाऊ. अलौकिक आजचं एकदम उद्भवच होतंय. फार फार गुप्तता. आणि कसं आहे भाऊ की तलवार जर घासली सारखं पाणी टाकून 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 त्याला सारखं तल्लक करण्यासाठी खूप मेहनत घेतली, ती तलवार अशी ताकती, हात लावले की रक्त पडतं खाली, एवढी कट करते कशाला बी. तसं ही बुद्धी आपल्याला कट करत चालते, कट कट कट. म्हणून बोध उर्पी तलवार चित्तात धरायला चित्तात कळत नाही आपल्याला. आपण संसार धरतो, देहाला धरतो, पोट्याला धरतो, त्याचं दुःख करतो, त्याचा संबंध करतो. किती पागल आहे आपण, कळत नाही पागलपणा आपला. त्या वेळेला वाटतं धोंड दिले की मी मुक्त झाले. तुझा नाना तरी मुक्त होईल नाही माऊली. अतिशय गुप्त, लपलेलं गुप्त बाहेर काढताय तुम्ही. खूप किती सुंदर नाही. जे चित्त आहे चित्त झालं, वास्तविक झालं, ते देहातून बाहेर आलं, ते विषयाला सोडून दिलं, त्याचा विकार संपला, त्यानं भगवंताला जाणलं, ते श्लोकाच्या बोधानं भरलं, ते बोधमय झालं आणि ते चिन्मय होण्यासाठी भगवंताकडे गेलं आणि तिथं ते शांत झालं.
त्याला जे पाहिजे ते भगवंतानं दिलं. चिंतामणी. कळते का? खूप सुंदर माऊली. पागड्या रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. की निर्विकल्प, ज्या चित्तातला विकल्प संपला, म्हणजे विकल्प जी की निर्विकल्पा लावणी, त्या चित्तामध्ये कशाची लावणी केली? निर्विकल्पाची. म्हणजे जे चित्त विकल्पच करत नाही. विकल्प म्हणजे एक संकल्प एक विकल्प. हे पाहिजे संकल्प, ते नाही भेटला की विकल्प. राग येतो, रडू येतं. म्हणजे संकल्प आणि विकल्प रहित जे चित्त होतं ते बोधानं. मग त्यांना काय सांगितलं की त्या निर्विकल्प झालेल्या चित्ताला कल्पतरूची अशी लईनच्या लईन दिसते. मग काय मागितलं मिळतं? निर्विका लावणी कल्पतरूची. बघा, कल्पतरू म्हणजे जे मानेल ते मिळतं. ती कल्पतरूची लईनच्या लईन दिसायला. बघा आता काय सांगायचं पुढे तुम्हाला. आता ऐशिया शते 7 श्लोका, ऐशिया शते 7 श्लोका, असं 700 श्लोकाचं वर्णन सांगायचं भगवंता. ऐशिया शते 7 श्लोका. पुढे काय बोलले ऐका. परियागळा एक एका, आता कोण वेगळी का वाना वापा, आता कोण वेगळी का वाना वापा. असे 700 श्लोक एका प्रश्न आहेत. महान येतं. कोणता आसान, कोणता लहान, कोणता मोठा असं म्हणता येत नाही, वर्णन करता येत नाही. तानी आणि पारटी या कामधेनेची दिटी, सुनी जशी या गोठी तिजती गा. कामधेनेचं लेकरं लहान आणि मोठं म्हणता येत नाही. कामधेनेचं लेकरू कामधेनच. लहान मोठं काय शक्ती सारखीच आहे. तसं ओवे लहान आणि मोठे नाही. ओवीची श्लोकात शक्ती सारखीच आहे. तानी आणि पारटी, कामधेनूचे वास्त्र, त्याला लहान मोठं म्हणता येत नाही. लहान वास्त्रात तेवढीच ताकद आहे आणि मोठ्यात बी तीच ताकद आहे, म्हणून त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. तसा शास्त्रीय श्लोकाला लहान मोठं म्हणता येत नाही. दीपा आगीला मागेला, दिवे लागले 4-5. मग कोणता पहिला आणि कोणता मधला आणि कोणता शेवटचा सांगता येत नाही. दिवा म्हणजे सारखा सगळा एकच. दिवा दीप आगीला मागेला, सूर्या ढाकुटा वडीला. सूर्याचा प्रकाश लहान मोठा म्हणता येत नाही. अमृत सिंधू खोल उथळ पायसा. अमृत हे सागराला कुठं उथळे, कुठं लहान आहे, कुठं खोल आहे, त्याची उंची लांबी रुंदी मोजता येत नाही. तसं गीतेच्या श्लोकाला कमी जास्त बोलता येत नाही. हो माऊली. पुढे आहे का. तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते. गीतेचा पहिला श्लोक श्रेष्ठ आहे, शेवटचा असा आहे, मधला तसा आहे, असं काहीच म्हणता येत नाही. पहिले बी नाही, शेवटचा बी नाही. न श्लोक न म्हणावे गीते, जुनी नवी परी जाते आत काही. स्वर्गातलं पारिजातकाचे फुलं जर पडले खाली तर एक शिळण एक ताज असं म्हणता येत नाही. पारिजातक हे सुगंध देत, त्याला कमी जास्तपणा नसतो स्वर्गातल्या पारिजातकाला. आणि श्लोका पाड नाही की कील समर्थ काही, हे वाच्य वाचकही भाग न धरी. श्लोका पाड नाही, श्लोकाची किंमत कमी जास्त करता येत नाही. वाच्य वाचणारा आणि काय वाचायचं ती वाच्य, वाचणारा वाचक, म्हणजे वाचायचं ते वाच्य, त्या दोघात फरक करता येत नाही. भगवंतानं गीता मुखातून काढली ते वाचक आणि गीता काढली ती वाच्य आणि ज्यांना काढली भगवंताच्या मुखातून ते वाचक. त्या दोघात फरक नाही. जसं गीता ही काय आहे, ब्रह्म स्वरूपिणी आहे, ब्रह्मरूपिणी आहे, मोक्ष देणारी आहे. गीतेचा श्लोक हे परब्रह्माचं रूप आहे आणि कृष्णाचं रूप पण परब्रह्मच आहे. म्हणून वाच्य आणि वाचक दोन जरी दिसले तर एकच आहेत. भगवंत आणि त्यांची गीता दोघं दोन नसून एकच आहे. साष्टांग दंडवत माऊली. काय खरंच किती सुंदर आहे, शब्द नाहीत माऊली. सुंदर.
खूप सुंदर. हॅलो पल्लेवार, हो माऊली. त्याचा अभ्यास 4 दिवसापासून करायचा, सतत 4-5 दिवस. हो ना माऊली. आज तर तुम्हाला काय वाटते, चेष्टा वाटते. आज तर रात्री झोपून 2 पासून बसलेली आहे. हो माऊली म्हणतात तुम्ही मला. 1682. कुठून घेतले बघू दे, 70 पासून घेतले. 12 झाल्या माऊली. हा? 12 झाल्या. 12 ओव्या झाल्या माई. बाबा 12 झाल्या माऊली. हो माऊली. माई निरूपण पण सुंदर झाले माई. खरंच 12 ओव्या झाल्या, खूपच पण निरूपण अति सुंदर झालंय. सुंदर अगदी. हो, खूप छान. अरे हो. अरे हो. हॅलो, ऐका पल्लेवार. हा माऊली. श्री गुरुज्ञा